नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण महाभारतातील पांडव पुत्रांच्या स्वर्ग यात्रेची एक छोटीशी कथा पाहणार आहोत। म्हणजेच पांडव स्वर्गात कसे पोहोचले आणि फक्त युधिष्ठिरलाच सहशरीर स्वर्गात का स्थान मिळाले याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि जर मंडळी तुम्हाला आपल्या चॅनलवरची अशीच आध्यात्मिक माहिती पाहायला आवडत असेल तर तुम्ही समोर दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, कारण मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आणि व्हिडिओ जर आपले तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा करा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच जाऊन पटकन चॅनलला सबस्क्राइब तर मग मंडळी, आशा आहे की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब केलंच असेल। जाणून घेऊ पांडवांची स्वर्ग यात्रेची कथा। महाभारतातील युद्ध समाप्तीनंतर सर्व पांडव स्वर्गाकडे जाण्यास निघाले। स्वर्ग म्हणजेच हिमालयाच्या अशा क्षेत्रात जिथे इंद्रादीचं राज्य होतं। पाचही पांडव आपलं राज्य परीक्षितकडे सोपवून जेव्हा स्वर्गाची कठीण यात्रा करत होते तेव्हा त्यांच्यासोबत द्रौपदी सुद्धा गेली। सर्वांनाच शरीराने स्वर्गात पोहोचायचे होते, परंतु रस्त्यात काहीतरी असे घडले की एक एक करून पांडव खाली पडले आणि त्यांची मृत्यू झाली। यात्रा करत असताना पांडव जेव्हा बद्रीनाथाला पोहोचले आणि नंतर पुढे जाऊन ते सरस्वती नदी त्यांना पार करायची होती। ती पार करणं द्रौपदीला कष्टदायक होऊन गेलं होतं आणि त्यामुळे भीमने एक मोठा दगड उचलून नदीच्या मध्ये ठेवला आणि मग नंतर द्रौपदीने त्या दगडावर पाय ठेवून ती सरस्वती नदी पार केली आणि त्यालाच भीमपूल सुद्धा म्हटलं जातं। महाभारतातील कथेनुसार 5 पांडव, द्रौपदी आणि एक कुत्र पुढे चालत राहिले असता एका जागेवर द्रौपदीचा तोल चुकला आणि ती खाली पडली। द्रौपदी खाली पडल्यानंतर भीमने युधिष्ठिरला विचारले की द्रौपदीने तर कधीही कोणते पाप केले नाही, तरीही ती खाली कशी काय पडली, याचे काय कारण आहे? मग युधिष्ठिरने सांगितलं की द्रौपदी आपल्या सर्वांमध्ये अधिक जास्त प्रेम अर्जुनाशी करत होती, त्यामुळे तिच्यासोबत असे झाले असं सांगून युधिष्ठिर द्रौपदीला न पाहताच पुढे गेला आणि थोड्या वेळेनंतर पुढे जात असताना सहदेव सुद्धा खाली पडला। तेव्हा भीमने विचारलं, सहदेव का खाली पडला? तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, सहदेव हा स्वतःला विद्वान समजायचा आणि त्याच्यासारखा विद्वान कोणीही नाही असे त्याला वाटायचे। त्याच्या या दोषामुळे तो खाली पडला। आणि काही वेळानंतर नकुल सुद्धा खाली पडला। त्यावर भीमने पुन्हा विचारलं तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की नकुल त्याच्या रूपावर खूप जास्त अभिमान करायचा आणि त्यामुळे त्याची अशी गती झाली। आणि ते पुढे चालत राहिले आणि पुढे चालत जाताना अर्जुन सुद्धा खाली पडला। तेव्हा युधिष्ठिरने भीमला सांगितलं की अर्जुनाला त्याच्या पराक्रमी असल्याचा खूप जास्त अभिमान होता आणि त्याने सांगितले होते की मी एकाच दिवसात सर्व शत्रूंचा नाश करून टाकेल, परंतु तो असं काही करू शकला नाही आणि त्याच्या अर्जुनाच्या अभिमानामुळे हालत झाली। आणि असं म्हणून युधिष्ठिर पुढे चालतच राहिला। थोडा वेळ पुढे चालताना भीम सुद्धा खाली पडला आणि खाली पडताना त्याने युधिष्ठिरला कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तू खूप जास्त खायचा आणि तुझ्या बळाचे खोटे प्रदर्शन सुद्धा करायचा, म्हणून तुला आज जमिनीवर पडावे लागले असे सांगून युधिष्ठिर पुन्हा पुढे चालू लागले। युधिष्ठिर फक्त नंतर काही अंतरावरच गेला आणि तिथे त्यांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी स्वतः देवराज इंद्र यांचा रथ ते घेऊन आले। तेव्हा युधिष्ठिरने इंद्रदेवाला सांगितले, माझे भाऊ आणि द्रौपदी रस्त्यात खाली पडले, ते सुद्धा आपल्याबरोबर येऊ शकतील अशी काही व्यवस्था नाही का? तेव्हा इंद्रदेव म्हणाले, हे सर्व शरीर त्याग करून पहिलेच स्वर्गात पोचले आहेत, फक्त
तूच सहशरीर स्वर्गात येणार. इंद्रदेवाचं म्हणणं ऐकून युधिष्ठिर म्हणाला की हा कुत्रासुद्धा माझ्यासोबत जाईल. तेव्हा इंद्रदेवांनी असं करण्यास नकार दिला. खूप काळ गेल्यानंतरही युधिष्ठिर त्या कुत्र्याशिवाय स्वर्गात जायला तयार नव्हता. मग नंतर कुत्र्याच्या रूपात असलेले यमराज त्यांच्या रूपात प्रकट झाले आणि युधिष्ठिरला त्यांच्या म्हणजे स्वतःच्या धर्माशी स्थिर राहिल्याबद्दल ते त्याच्यावर खूप प्रसन्न झाले आणि त्यानंतर इंद्रदेव आणि युधिष्ठिर रथात बसून स्वर्गाकडे जाण्यास निघाले. स्वर्गात गेल्यानंतर युधिष्ठिरने पाहिले की तिथे दुर्योधन एका दिव्य सिंहासनावर बसला आहे आणि तिथे दुसरं कोणीही नाही. ते पाहून युधिष्ठिरने सर्व देवतांना सांगितलं की माझे भाऊ आणि द्रौपदी ज्या लोकात आहेत तिथेच मला सुद्धा जायचे आहे. मला त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या लोकात राहण्याची इच्छा नाही. तेव्हा देवता म्हणाले, तुमची अशी इच्छा असेल तर तुम्ही या दूतासोबत जा. हा तुम्हाला तुमच्या भावांकडे पोचवेल. आणि युधिष्ठिर त्या देवदूतासोबत जाण्यास तयार झाला. तो देवदूत युधिष्ठिरला अशा मार्गावर घेऊन गेला की जो खूप खराब होता आणि त्या मार्गावर खूप जास्त अंधारसुद्धा होते आणि त्याच्या चारी बाजूला खूप जास्त दुर्गंध होता आणि इकडे तिकडे मुर्दे पडलेले होते, फिरत होते आणि विचित्र आवाज काढत होते. ते असिपत्र नावाचे नरक होते. तिथे येत असलेल्या दुर्गंधाला कंटाळून युधिष्ठिरने त्या देवदूताला विचारले की आपल्याला अजून किती वेळ या रस्त्याने जायचे आहे? माझे भाऊ कुठे आहेत? द्रौपदी सुद्धा दिसत नाही आहे. युधिष्ठिरचे हे बोलणे ऐकून देवदूत म्हणाला, देवतांनी सांगितले होते की जेव्हा तुम्ही थकून जाणार तेव्हा तुम्हाला परत घेऊन यायचं आहे आणि जर तुम्ही थकले असाल तर आपण परत जाऊ शकतो. मग युधिष्ठिरने असंच करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा युधिष्ठिर परत जात असताना त्याला रस्त्यात लोकांची वेगवेगळी जोरात आवाजं ऐकू येऊ लागली. युधिष्ठिरला तिथेच राहण्यास सांगत होते. ते लोक जोरजोरात ओरडत होते. युधिष्ठिरने त्यांना त्यांचा परिचय विचारला. तेव्हा त्यांनी कर्ण, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव व द्रौपदी यांच्या रूपात स्वतःचा परिचय सांगितला. तेव्हा युधिष्ठिरने त्या देवदूतास सांगितले की तू आता येथून परत जा. जर माझ्या भावांना मी इथे राहिल्याने सुख मिळत असेल तर मी या दुर्गंधी स्थानावरच राहायला तयार आहे. आणि देवदूताने जाऊन देवराज इंद्रांना ही गोष्ट सांगितली. युधिष्ठिरला त्या स्थानावर फक्त काही वेळच झाला होता तेव्हा सर्व देवता तिथे आले. देवतांच्या येण्यानेच तिथे सुगंधित वातावरण निर्माण झाले. त्या मार्गावर प्रकाश आला. तेव्हा देवराज इंद्रने युधिष्ठिरला सांगितले, तू अश्वत्थामाच्या मरण्याची खोटी बातमी द्रोणाचार्यांना सांगितली आणि छल आणि कपटने त्यांना असा विश्वास तू आणून दिला होता आणि म्हणूनच तुला सुद्धा छल करून थोड्या वेळ नरकाचे दर्शन घडले. आता तू माझ्यासोबत स्वर्गात चल. तेथे तुझे भाऊ आणि सर्व वीर आधीच पोचले आहेत. आणि देवराज इंद्रांच्या म्हणण्यानुसार युधिष्ठिर देव नदी गंगा मध्ये स्नान करून मानव शरीराचा त्याग करून एक दिव्य शरीर धारण खूप साऱ्या महर्षींनी त्यांची स्तुती केली आणि इंद्रदेवतांना जिथे त्यांचे भाऊ आणि पत्नी होते तिथे त्यांना घेऊन गेले. युधिष्ठिरने तिथे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन केले. तिथेच अर्जुन त्यांची सेवा करत होता. युधिष्ठिरला आलेलं पाहून श्रीकृष्ण आणि अर्जुनाने त्यांचे स्वागत केले आणि युधिष्ठिरने पाहिलं की भीम पहिलेच शरीर
धारण करून वायुदेवताजवळ बसला होता आणि कर्ण सूर्याच्या समान स्वरूप धारण केलेला दिसत होता. नकुल आणि सहदेव अश्विनी कुमारांसोबत बसले होते आणि देवराज इंद्रने युधिष्ठिरला सांगितले की ज्या साक्षात लक्ष्मी बसलेल्या दिसत आहे यांच्या अंशातूनच द्रौपदीचा जन्म झाला होता आणि त्यानंतर इंद्रदेवाने महाभारतात मारले गेलेल्या सर्व वीरांबद्दल युधिष्ठिरला सांगितले आणि सर्व भावांना बघून युधिष्ठिरचे मन अतिशय प्रसन्न झाले. तर मंडळी, अशी होती पांडवांची स्वर्ग यात्रेची कथा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असेच छान छान माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.